ये कौन है रे पीछे गाड़ी हॉर्न बजा रहा है? कौन बजा रहा है हॉर्न? फाटणार ते रे पतंग नाही. तू रोज उडवतो तिकडे पतंग पण उडताय पाहिजे तसं. सो हॅलो गाइस, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल जिसका नाम है राजेश हॉस्पिटल ब्लॉग. तर मित्रांनो, आज आहे आपला ब्लॉगचा डे 27वा ब्लॉग. म्हणजे आज 27 दिवस आपल्या ब्लॉगला नाही, सॉरी 26 दिवस कंप्लीट झाले आणि 27वा दिवस आहे आपल्या ब्लॉगचा. तर बघूया आजच्या ब्लॉगमध्ये काय काय होत आहे. तर आज पण चाललो आपण फवारणीसाठी. फक्त आपण आज जाताना पाणी घेऊन जातोय की जाताना ते ड्रॉप करत एका ठिकाणी आणि मग पुढे. तर चला बघूया, कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. बघूया आजच्या ब्लॉगमध्ये काय काय होते. लेट्स गो. काय ते बघा, सनराईज पण झाला आहे सुंदर अशा प्रकारे. धुकं आहे आज थोडं थोडं. चला सो गाईस, आपण आपले पाणी खाली करायला आहे. बघा पाणी ते खाली करून आपलं जायचं आहे. चला जातो आता आपण टाकून जाऊया इथे. हे पण फवारणीवाल्यांसाठी हवं आहे, पण ते कसं आपलं दिवसभर टाईम नाही म्हणून मग आपण अभी सुबह डाल के जाते. तर चला, थंडी आहे ना भाई, लय बेकार आहे. बेकार म्हणजे बऱ्यापैकी आहे थंडी. 10-15 मिनटं इथं अजून लागतील आपल्याला. जर आपण 10-15 मिनटात फ्री झाल्यानंतर आपण जिथं दररोज तिथे जाऊया फवारणीला. काहीच ते बघा, ती बॅलर आहेत ना, त्यात आपण भरलेत आणि आता आपण चाललो. रस्ता बघा काय तो, रोज काटेल काटेल काटेल, रोज काटल्यावर ना तुला. आता फायनली इथं अर्धा तास जास्तच गेला आणि आपलं जायचं तिकडे उशीर झाला जायला. 10 मिनिटात खाली करून देतो. पण विषय काय झाला, बॅलर त्यांची भरपूर लांब होती, म्हणजे बागेत एकदम शेवटला टोकाला होती ती. आणेपर्यंत अर्धा तास तरी गेला. तर चला, आता उशीर झाला आहे, जाऊया आपण. तर चला आता गाडी चालूया. तर गाईस, आता आम्ही आज निघालो इथनं. शेडमध्ये तुम्हाला आज 550 रुपयाचा नाश्ता देऊ. तसं नाही, 50 रुपये कमी करणार तुझे आज, कारण का तुम्ही उशीर आला. तर निघालो फायनली फवारणीसाठी. सो चला आता. तर गाईस, आता आम्ही पाणी वगैरे भरलेलं आहे, निघालो. पान बिन खातो आहे, पाण्या बिण्या पण खावं लागले घरी. चला गाईस, बघा तिकडे आपण गाडी लावली फवारणीला, दिसत नाही. आणि इकडे आलो मी चालत. तिकडे कोणतरी गाडीवाला होणार होतं पाठीमागे. त्याला जाऊन बघूया. आपल्या गाडीच्या पाठीमागे गाडी आहे वाटतं कुठली तरी, बघू त्याला. ये कौन है रे पीछे गाड़ी हॉर्न बजा रहा है? कौन बजा रहा है हॉर्न? अरे ये गाड़ी हॉर्न बजा रही क्या? इसलिए मेरे को सुनाई दे रहा था. ये देखो, ये गाड़ी हॉर्न बजा रहा था. चला, तर काही तिथलं आमचं आटोपलं आता फवारणी वगैरे करून. आता आम्ही दुसरीकडे जातोय. तर चला. तर मित्रांनो, आता आपण दुसरीकडे पण आलो आहे बघा फवारण्यासाठी. उतरत आहेत गदार वगैरे, इकडं पाईप वगैरे उतरत आहेत. तर चला, इथल्या तर स्टार्ट करतील ते लोक. तर आपण भेटू नंतर. सो गाईज, दुपारचे वाजलेत 1. आता आपलं जायचं जेवायला. तर चला. हे बघा, हे कलमं बघा, फवारणी आटोपलेली आहे. चला मित्रांनो, जेवण वगैरे झालं आणि आता वाजले 3:30. आणि 3:30 वाजता आम्ही आलो वरती. जरा काम काय म्हणताय आम्हाला लावलेलं पाण्याची ते व्यवस्था लय डेंजर आहे. दिखाव जरा, हे भाई दिखाव. तर हे आपलं फिटिंग करायचं आहे. बघूया, हे फिटिंग झाल्यानंतर पाईपलाईन म्हणजे आपलं पाणी भरायला भेटेल इथं. तर ये सब हम ढूंढ रहे क्या क्या करना है, है ना भाई? तो बघूया, हे बसवल्यानंतर ये हाँ इसको बैठेगा ये, बरोबर आहे. तर काय हे बघा, हे आपल्याला इथं बसवायचं आहे आणि हे ओके होणार आहे. बघा, हे पंपाचं कनेक्शन आहे. अभी इसको हम लगाएंगे ना, तो कल हमको जोर से पानी मिलेगा इधर पंपा से. बस हे टॅपलॉन टेप लावायला नाही लागणार, नाही तर लिकेज होणार. तर पण ना, पहिल्यांदा हे फिट करून टॅपलॉन टेपने मग गरम करून टाकायला, नाही तर हे आधी आपण आतमध्ये टाकलं तर ह्याला हे नाही होणार, फिरवता येणार नाही. सो नंतर बघू, आधीपर्यंत तुझे बसवू टॅपलॉन टेपनी आणि मग त्याला गरम करून व्यवस्थित ड्रॉप करेंगे, बिठाएंगे और उधर पानी लेके जाएंगे जो कि इधर पाइप पड़ा है. तर चला भेटू डायरेक्ट नंतर. चहा वगैरे पिऊया आधी. चहा सोडली तरी पण सुटत नाही भाई. चला भेटू नंतर डायरेक्ट. फोन भी आता रहता है बार बार.
चलो फाटणार ते रे पतंग नाही तू रोज उडवतो तिकडे पतंग पण उडताय पाहिजे तसं पतंग स्वतः क्रिएट केलं की काय दाखव मला कसं बनवते आता मध्ये कुठं अडकलं तर कसं करणार तो आता ओढणार तिकडं हा असं दिमाग धागा तुटतो त्याचा कुठला धागा आहे धागा दाखव मला कुठला तो हा ओरिजिनल धागे आहे फाटणार तू ते आणता आणा बाहेर दे इकडे दे भावाने कसलं पतंग बनवलं बघा एकदम चकाचक मध्ये हाती क्रिएट केलं पतंग जावा सावका जावा तर चला आपलं पण वरती काम आटपलेलं आहे आणि आता आपण चाललोय पाण्याची उद्याची सोय आपण केलेली आहे तर लेट्स गो मिळते उदरी तर काय संध्याकाळचे वाजले तर 5 तर आता आम्ही निघालो घरी जायला तर चला तर काय आता आम्ही आलो फाट्यावरती आपल्या गॅरेजला सो आता मला जायचं आहे घेऊन पाणी आपण विस्की टाकून तिकडे टाकायचं आहे चला त्यांना सोडलं आहे आणि आता आपल्याला लगेच घेऊन जायचं आहे पाणी तिकडे आपण दररोज टाकतो वेटेशीमध्ये सो चला तिकडनं पाणी वगैरे खाली करून पुढं आपल्याला जायचं परत कारभार घेऊन पाणी चला भेटूया पोचलोय पाणी वगैरे खाली करूया नंतर मग भेटूया ते काय तिकडची टाकी आहे ना ती टाकी आपलं खाली आणायची आणतात आहे ते लोक सो गाईज अशा प्रकारे संध्याकाळचे वाजले 6:30 आणि सनसेट पण होतोय आणि आता आपण चाललोय नरगामध्ये पाणी घेऊन सो तिकडनं वेजेशीत यायला जरा 10-15 मिनिटात आलो मी तिकडनं जास्त उशीर नाही झाला तर आता आपण चाललो दुसरी ट्रिप घेऊ हे बघा आता जेवढी 2 टाके आपल्या गाडीमध्ये सो गाईज आता आपण इथं पोचलो आहे आणि आता चला पानी वगैरह खाली करो इधर तो अभी थोड़ा वीडियो कट करते हैं क्योंकि अभी पंप पिंप लगाना है चलो तर काय सेटिंग वगैरे झाले पंपाची काम 25 बडा काम करते भाई ये सो काय ही पाठची टाकी तर आपली नाही आपल्या मित्राची आहे आता लावली तुम्ही बरोबर मधोमधा ते आले बघा कुठं ती तिथं वन साईड या साईडला आले या साईडला तर चला काय आता आपलं पाणी वगैरे खाली करून झालं आहे सो आता आपण इथं निघालो आहे चला लेट्स गो डे 27 पण आपला संपला आहे सो ब्लॉग आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटू आपण डे 28 ब्लॉगमध्ये तर तब तक के लिए बाय अँड टेक केअर